हाय विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पोकन शिक्षा या चॅनलमध्ये। आणि जसं की तुम्ही थंबनेलवर बघितलं तसं बऱ्याच वेळेस तुम्हाला असे वाक्य बोलण्याचं काम पडतं की तू असं करायला हवं होतं किंवा असं करायला पाहिजे होतं। यामध्ये जास्त काही डिफरन्स नाहीये। काही विद्यार्थी पाहिजे म्हणतील, काही विद्यार्थी हवं म्हणतील, पण यामध्ये काही डिफरन्स नाहीये। मग जेव्हा तुम्हाला भूतकाळ संबंधी अशी वाक्य बोलायचं काम पडते की अरे असं करायला हवं होतं, असं सांगायला हवं होतं, तर त्यावेळेस तुम्ही या स्ट्रक्चरचा यूज करता। ठीक आहे, आता बघा यामध्ये काय आहे। एस म्हणजे तुमचा सब्जेक्ट, शुड हॅव प्लस तुमचं V3 म्हणजे तुमचं मेन वर्ब आहे, त्याची थर्ड फॉर्म आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर तुमचा ऑब्जेक्टिव्ह पार्ट। मग आता याला सेंटेन्स मध्ये कसं यूज करायचं हे बघू आपण। तू यायला हवं होतं। आता बघा इथे यायला हवं होतं किंवा यायला पाहिजे होतं, दोन्ही सेंटेन्स सारखेच आहे, दोघांचाही सेन्स सेम आहे। फक्त सेंटेन्स बनवताना जसं मी तुम्हाला सांगितलं की सब्जेक्ट म्हणजे हा यू तुमचा सब्जेक्ट आहे। सब्जेक्ट काय तुमचा आय, यू, ही, शी, काही पण, ठीक आहे। तर हा आहे तुमचा सब्जेक्ट, यू शुड हॅव कम। आता हेच तुमचं स्ट्रक्चर आहे, शुड हॅव प्लस V3 म्हणजे तुमची मेन वर्ब ही आहे तुमची कम, त्याची आपण थर्ड फॉर्म घेतलेली आहे। ठीक आहे, तर यू शुड हॅव कम म्हणजे तू यायला पाहिजे होतं, असं आपला सेंटेन्स तयार झालं। ठीक आहे, आता नेक्स्ट बघूया। तू मला सांगायला हवं होतं, तू मला सांगायला हवं होतं। यू शुड हॅव टोल्ड मी, यू शुड हॅव टोल्ड मी, शुड हॅव जसंच तसं प्लस टोल्ड केलं आपण टेलचं। ठीक आहे, नेक्स्ट बघू। केदारने जायला नको होतं, केदार शुड नॉट हॅव गॉन। आता एक नेगेटिव्ह सेंटेन्स आहे, यामध्ये आपण जास्त काहीच चेंज केलेलं नाहीये, फक्त नॉट ऍड केलेला आहे। केदार शुड नॉट हॅव गॉन म्हणजे केदारने जायला नको होतं। ठीक आहे, नेक्स्ट बघूया। तू मला कॉल करायला हवं होतं किंवा तू मला कॉल करायला पाहिजे होतं। असं बऱ्याच वेळेस आपण म्हणतो ना, काय तू मला कॉल करायला पाहिजे होतं किंवा तुम्हाला कळवायला हवं होतं, अशी बरीचशी वाक्य दिवसभरातून आपण बोलतो। तर त्यासाठी स्ट्रक्चर खूप कामाचं आहे, तुम्ही हे स्ट्रक्चर यूज करून बरीचशी वाक्य फॉर्म करू शकता। ठीक आहे, तर यू शुड हॅव कॉल्ड मी। आता कॉल ही कॉल्ड ही कॉलची थर्ड फॉर्म आहे। ठीक आहे, यू शुड हॅव कॉल्ड मी। नेक्स्ट बघूया। तू गाणं गायला हवं होतं, यू शुड हॅव संग अ सॉन्ग, यू शुड हॅव संग अ सॉन्ग। तर ही आजची छोटीशी व्हिडिओ होती, यामध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केला। जर तुम्हाला या पद्धतीने सोपं वाटत असेल की एक स्ट्रक्चर घ्यायचं आणि त्यावर खूप सारे सेंटेन्स बनवायचे, मग यामध्ये मी जास्त काही इंटरोगेटिव्ह, नेगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह एवढे भानगडीत पडले नाही। सरळ साधं एक स्ट्रक्चर घ्यायचं आणि त्याच्यावर खूप सारे सेंटेन्स फॉर्म करायचे, म्हणजे तुम्हाला सोपं जातं आणि बोलतानाही तुम्हाला कळतं की मला या पद्धतीचं वाक्य बोलायचं, तर मी कोणतं स्ट्रक्चर यूज केलं पाहिजे आणि कशा प्रकारे बोललं पाहिजे। जर तुम्हाला ही मेथड आवडत असेल तर तुम्ही तसं कमेंटमध्ये मला कळवा, आपण या मेथडनुसारच बाकीचे व्हिडिओ पण तयार करू। तर थँक्स फॉर वॉचिंग, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेट देईन। तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा, चॅनलला लाईक करत राहा आणि शेअर करत राहा। टेक केअर अँड बाय बाय।